अजित पवारांवर आरोप करणाराही भाजप, जेलमध्ये पाठवण्याची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस, शिवाय देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा उल्लेख करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर केला असताना देखील भाजपनं अजित पवार यांना आपल्यासोबत घेऊन सरकारमध्ये स्थान दिलं. अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आला आणि भाजपला संघाने घरचा आहेर दिला असल्याच्या चर्चांना पेव फुटलं. त्यामुळे भाजप आता अजित पवारांपासून दुरावणार असल्याच्या चर्चा उठू लागल्यात. त्यामुळे आता भाजप अजित पवारांना महायुतीतून दूर करणार का? आगामी विधानसभेच्या तोंडावर घडत असलेल्या घटनांमुळे अजित पवारांना आता भाजप रामराम करणार का? त्यामुळे आता अजित पवारांचं आणि त्यांच्या गटाचं पुढे काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय. याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक जाणून घेऊयात. नमस्कार, मी समीर, टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या वर्षी आकड्यांची गोळाबेरीज करण्याच्या नादात भाजपने शिंदेंसोबत अजित पवारांना सोबत घेतलं खरं, पण यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याचा मोठा फटका भाजपला झालाय. भाजपच्या कार्यकर्त्यांपासून ते संघापर्यंत सगळ्यांनीच अजित पवारांविरोधात सूर आवळल्याची चर्चा आहे. शिखर बँक घोटाळा आणि जलसिंचन घोटाळ्याचे आरोप असलेल्या अजित पवारांवर नरेंद्र मोदींनी आरोप केले आणि अजित पवारांनी काहीच दिवसात राष्ट्रवादी फोडून भाजपमध्ये हातमिळवणी केली. अजित पवारांसारख्या नेत्याला सोबत घेतल्याची फार मोठी किंमत लोकसभा निवडणुकीत भाजपला मोजावी लागल्याचं यावेळी पाहायला मिळालं. राष्ट्रवादीसाठी सोडलेल्या जागांचा तोटा झालाच, पण राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघात देखील भाजपला मोठा फटका बसला. कारण राष्ट्रवादी जरी अजित पवारांकडे असली तरी शरद पवारांना मानणारा एक मोठा वर्ग आजही राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळे शरद पवारांचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी भाजपला मदत केली नसल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. शिवाय राष्ट्रवादीच्या आमदारांनीही भाजपला मदत केली नाही अशी देखील चर्चा आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर माढा आणि अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपला मदत केली नाही असा आरोप त्यांच्यावर केला जातो. भाजपने स्वतःचा पारंपरिक मतदार तयार केल्याचं चित्र असताना अजित पवारांना सोबत घेतल्याचं भाजपच्या कार्यकर्त्यांना रुचलं नाही असं बोललं जाते आणि त्यांनीही पक्षाविरोधात काम केल्याचं दिसून आलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बारामती आणि धाराशिव मतदारसंघात मदत केली नाही असा आरोप राष्ट्रवादीकडून देखील केला जातो. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवारांना मदत केली नाही आणि त्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदार भाजपपासून दुरावले असल्याचं बोललं जाते. दुसरीकडे राष्ट्रवादी सुद्धा भाजपवर नाराज असल्याचं बोललं जाते. त्याला कारण ठरले देशातील केंद्रातील मंत्रिपदाची संधी. अजित पवार कॅबिनेट मंत्रिपदाची आशा बाळगून होते, पण भाजपकडून प्रफुल्ल पटेलांना राज्यमंत्रिपदाचा स्वतंत्र प्रभार देण्याची ऑफर आली होती. मात्र अजित पवारांनी ती ऑफर नाकारून भाजप विरोधातील नाराजी उघडपणे व्यक्त केली. केंद्रात भाजपची एकहाती सत्ता नाहीये आणि त्यामुळे एनडीए आघाडीतील पक्षांनी केंद्रात मंत्रिपद भेटेल अशी आशा व्यक्त केल्याचं बोललं जायचं. तशीच आशा अजित पवारांनी देखील केली होती. शिवाय मनमोहन सरकारमध्ये प्रफुल्ल पटेलांना कॅबिनेट मंत्रिपद भेटलं होतं. त्यामुळे यंदा देखील कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी त्यांना आशा होती, पण न भेटल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये देखील नाराजी पाहायला मिळाली. भाजप राष्ट्रवादी वाद वाढल्याची चर्चा असताना दुसऱ्या बाजूला अंतर्गत वादानेही अजित पवारांचं टेन्शन वाढलं असल्याचं दिसते. कारण राज्यसभेच्या खासदार पदाच्या जागेसाठी छगन भुजबळांसोबत अनेक नेते इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र सगळ्यांना बाजूला सारत अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी दिली. त्यामुळे पक्षात मोठी नाराजी आहे आणि लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांची साथ सोडणार असल्याच्या शक्यता देखील बोलवून दाखवल्या जात आहेत. भाजपचा पारंपरिक मतदार हा संघाला मानतो, त्यात संघाने उघडपणे अजित पवारांना सोबत घेतल्याचा निर्णय चुकीचा असल्याची भूमिका घेतल्यामुळे भाजप यावर काय निर्णय घेणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दरम्यान या सगळ्या वादात अजित पवारांचं पुढे काय होणार? भाजप अजित पवारांना स्वतःहून दूर करणार की अजित पवार स्वतःहून महायुतीतून बाहेर पडणार? पक्ष पुन्हा शरद पवारांकडे जाणार आणि या सगळ्यातून अजित पवारांचं आणि त्यांच्या गटाचं राजकीय भविष्य काय असणार यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.